काल खूप पाऊस झाला, चुलीपासली जागा पूर्ण ओली झालेली आहे. तरी पण मी आज उंबराची भाजी बनवून दाखवणार आहे तुम्हाला. तर हे उंबर आहेत, याची भाजी खूप छान लागते खायला आणि ही भाजी खाल्ली पाहिजे, शरीरासाठी खूप चांगली असते ही भाजी. तर आता आपण याला काढून घेऊ. उंबरं भरपूर आलेले आहेत आणि कवळे कवळे असे छोटे छोटे उंबरं घ्यायचेत आपल्याला, म्हणजे ते पटकन शिजल्या पण जातात. तर हे बघा, एवढे उंबरं पाडलेत आता मी. हे याचा चिक आहे, याला खूप लागलेला आहे चिक. तर याला आपल्याला चांगलं धुवून घ्यायचं आहे 2 ते 3 पाण्याने, म्हणजे कसं याचं चिक पूर्ण निघून जाईल. हे पूर्ण उचलून घेते आता मी. भरपूर पाडलेत मी आज. बघा एवढे. तर त्याला आपण धुवून घेऊ. त्याच्यावरची घाण वगैरे धूळ असते, तो चिक असतो, ते स्वच्छ धुतला जातो. हे बघा किती घाण पाणी निघलेलं आहे. असं चोळून धुवायचं आहे आपल्याला आणि त्याचं मग ते घाण पाणी निघतं. आणखीन एखाद्या पाण्याने आपण याला धुवून घेऊ आता. स्वच्छ धुवून घेतलं की मग तो चिक पण राहत नाही, हाताला लागत नाही. चोळून चोळून धुवायचं याला. आपण याला काढून घेऊ. झालंय आता आपल्याला काढणं. याला आता आपल्याला कापून घ्यायचंय. याला कापून घेऊ सगळे असेच. आणि याच्यामध्ये जे असतं ते आपल्याला चमच्याने किंवा चाकूने असं कोरून घ्यायचं आहे. पूर्ण कापल्याच्या नंतरला. तर झालेलं आहे आपलं सगळं, काढून घेतलेलं आहे मी. हे बघा आतमध्ये पण. तर याला शिजवायला ठेवते. यामध्ये थोडंसं मीठ टाकलंय. बघा त्याला उकळी आलेली आहे, पाण्याचा कलर पण बदललेला आहे. त्याला थोड्या वेळ आपण आता झाकण ठेवू आणि बाकीचा मसाला हे करू. बारीक याच्यावर ठेवू याला, बाकीचा मसाला काढून घेऊ. तर हे 4 कांदे घेतलेत मी, मध्यम आकाराचे असे फोडून घेतलेत मधातनं. त्याला आपण चुलीत भाजायला घालू. तारीमध्ये टाकलेत मी. तर त्याला जाळ लावून घेते. बघा कांदे पण छान असे भाजून झालेले. त्याला मी काढून घेते आता. बाकीचा मसाला भाजून घेऊ आता तव्यावर. तेल आणि हरभऱ्याची डाळ आहे, लसूण, धने, खसखस, दालचिनी, तेजपत्ता, तीळ, लवंग, मिरे हे सगळं आहे. हे हरभऱ्याची डाळ, खोबऱ्याचा एवढा तुकडा आणि हे अद्रक. कांदे तर भाजून झालेले आहेत आपले. आता हे भाजून घेऊ आपण आणि खोबरं चुलीत भाजायला घालू.
तापलेला आहे. तर डाळ भाजून घेऊ आपण. खोबरं पण भाजून झालेलं आहे आपलं. डाळ आपल्याला जास्त करपवायची नाहीये, लाल अशी भाजून घ्यायची आहे. हे बघा, लाल लाल झालेली आहे. तर त्याला काढून घेते मी. आणि आता हे थोडंसं तेल टाकते आणि कांदा तेलामध्ये फ्राय करते जरा. असं फोडून घ्यायचं आहे, म्हणजे चांगलं ते परतलं जातं तेलामध्ये कांदा. आणि आता हे फोडून झालेलं आहे, त्याला असं साईडला काढून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आणखीन थोडंसं तेल टाकायचं आहे आणि गरम मसाला त्यात सोडून द्यायचा हा पूर्ण. हा एकत्र करून मिक्स करून त्याला हलवायचं. त्यानंतरला आता डाळ, खोबरं, लसूण आणि अद्रक हे सुद्धा आपल्याला यामध्येच भाजून घ्यायचं. तेलामध्ये थोडंसं भाजून घेतलं तर चव छान लागते. ऑलरेडी आपण चुलीत भाजून घेतलेला आहे कांदा आणि खोबरं, तरीही तेलामध्ये थोडंसं परतून घेतलं तर भारी मसाला होतो. हे बघा, त्याला मी काढून घेतलेलं आहे, त्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर थोडीशी कोथिंबीर घेते आम्ही, जे थोडीशी लावली होती त्याच्या कवळ्या अजून पूर्ण आलेली नाही आहे, पण कवळ्या काड्या घेते. याच्यावरचे जे पानं आहेत पत्ते ते घेते. थोडीशी जागा करून आम्ही हे थोडं लावलेलं आहे. मेथीची भाजी आणि कारलं, टमॅटो हे आम्ही थोडं लावलेलं आहे. थोडी जागा होती तर मग तिथे लावून घेतलं. हे बघा, छान अशी भाजी आलेली आहे. तर एवढी कोथिंबीर काढली मी. याला आपण धुवून घेऊ स्वच्छ. आता हे स्वच्छ धुवून झालेलं आहे. आता हा मसाला आपल्याला पूर्ण बारीक वाटून घ्यायचा आहे. आणि आपले उंबरं पण छान असे शिजून झालेले आहेत. आपण आता फोडणी देऊ. तर 3 चमचे तेल घेतलेलं आहे मी. हे अंबारी घेतली. आणि आता हळद, त्यानंतरला घरी बनवलेली मिरची पावडर आहे. आणि काश्मीरी मिरची पावडर थोडीशी घ्यायची. 2 चम्मच मी काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे. आणि हा थोडासा एव्हरेस्ट मसाला आणि थोडं चवीनुसार मीठ घालायचं. तर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यानंतरला हा मसाला आपल्याला सोडून द्यायचा. याला छान परतून घ्यायचं आहे. त्या मसाल्यामध्ये, त्या तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. तर मसाला परतून झालेला आहे. हे मसाल्याचं ते भांड्याला लागलेलं थोडंसं पाणी ओतून त्यातच जेवढं पाणी लागेल त्या हिशोबाने पाणी घालायचं आहे. तुम्हाला घट हवं असेल तर थोडं पाणी घालायचं आहे आणि नॉर्मल हवं असेल तर थोडं अजून पाणी घालायचं आहे, कारण की शिजल्यावरती ती भाजी घट होऊन जाते. त्याला उकळी येईपर्यंत थोडं झाकण ठेवू आपण. तर याला उकळी आलेली आहे. याच्यामध्ये मी उंबरं सोडते आता.
आता याला छान मिक्स करून घेऊ आपण. भाजीवर थोडंसं झाकण ठेवू. ऑलरेडी भाजी ते उंबरं शिजलेलंच आहे, पण थोडंसं त्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित होऊस तर, एकजीव होऊस तर ठेवलं होतं. आता भाजी पूर्ण झालेली आहे, हे बघू शकता तुम्ही. त्यावर वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली. तर उंबराची ह्या पद्धतीने भाजी मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे. हे बघा, छान अशी तरी पण आलेली भाजीला. ही भाजी तुम्ही ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर किंवा पोळीसोबत खाऊ शकता. भातासोबत तर खूपच छान लागते, पांढऱ्या भातासोबत. एकदा तुम्ही अशी भाजी बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा.